बर 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 हो आलो 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 घोषणा पाहिजे चार जणांची करा, दोन ह्याच्यात नाही राहते होती, चार ह्याच्यात बरोबर चालतं. चला हळूहळू चला चला. आपले महावितरणचे अधीक्षक अभियंता शहीद पवन कुमार कजर साहेब यांनी बातमी दिलेली आहे की जुन्या सर्व ग्राहकांवर कुठलाही परिणाम होणार नाही. ही पण अत्यंत चुकीची बातमी आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये ज्यांचे 20 युनिट शिल्लक होते त्यांना सुद्धा महावितरणने खूप अवेढाव्या बिलाने रेटने बिलं लादलेली आहेत आणि त्यांना जबरदस्ती बिलं भरायला लावलेली आहेत. तर मी महावितरणला ही विनंती करतो की तात्काळ यांनी वाढीव बिलं मागे घ्याव्या आणि ग्राहकांना न्याय द्यावा. तसेच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सोलार व्हेंडर ग्राहकांना जबरदस्त जास्त मोठी शिपिंग चिपकवत आहेत. हे पण चुकीचं आहे. कारण कुठलाही ग्राहक जास्त पैसे खर्च करून विनाकारण सोलार सबसिडी घेणार नाही किंवा सोलार शिपिंग बसवणार नाही. या गोष्टीवर आम्ही यांचा महावितरण जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. मी गोविंद पाटील, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा जिल्हाध्यक्ष आहे. करण्यासाठी आम्ही सोलार व्यावसायिकांनी व सोलार ग्राहकांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाचा मेन उद्देश म्हणजे महावितरणने 13 फेब्रुवारी रोजी कुठल्याही अधिसूचना कुठलेही परिपत्रक न काढता डायरेक्ट पोर्टलवर नवीन नियमावली लागू केली. त्याचा आम्ही सर्व सोलार व्यावसायिक सर्व संघटना सोलार ग्राहक जाहीरपणे निषेध करतो आहे. महावितरणने 12 महिन्याची जी सरासरी वापर आहे, म्हणजे तुमची इच्छा असेल तुम्ही 3 किलोवॅट 5 किलोवॅट 10 किलोवॅट सोलर क्षमता लावायची आहे, बसवायची आहे, पण महावितरणने जर 12 महिन्याचं जर ॲव्हरेज आपलं कन्झम्पशन तेवढं असेल तरच आपण तो सोलर लावू शकतो. हा नियम कुठेही अधिसूचना न काढता कुठलीही सर्क्युलर न काढता डायरेक्टली लावलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आता जर एखादा नवीन ग्राहक असेल, नवीन एखादी सोसायटी असेल, नवीन ग्राहकाने 12 महिने पहिले सोलर न लावता वापर करायचा आहे. 12 महिन्याचा वापर महावितरणला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी सोलरसाठी सँक्शन मागायचं आहे. हे सरळ सरळ मानवी हक्काला जो सर्वसामान्य ग्राहकाचा मूलभूत हक्क आहे त्याला गदा घालणारा आहे, अन्याय करणारा आहे. आणि नरेंद्र मोदी भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांची जी PM सूर्यघर योजना आहे त्या PM सूर्य योजनेला पूर्णपणे खोडा घालायचं काम महावितरण या ठिकाणी करत आहे. तसेच महावितरणने रिमोट डिस्कनेक्शन नावाचा एक प्रकार सध्या चालू केलेला आहे. जे बळजबरी सांगून जे स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवण्यात आले होते त्या स्मार्ट मीटरला चुकीचे लाईट बिल दिले. ग्राहकाचं त्यावर कुठलंही म्हणणं ऐकून न घेता, कुठलीही तक्रार न घेता फक्त ऑफिसमध्ये एक लिस्ट ऑफिसमध्ये बसून ती लिस्ट डायरेक्ट ते रिमोट डिस्कनेक्शन होतं. त्याच्यामुळं ग्राहकामध्ये प्रचंड प्रमाणात महावितरणवर संताप आहे. आपलं नाव? मी मनोज गवंडर, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा संस्थापकीय सदस्य.